36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या खासदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा. बुलढाण्यातील पत्रकारांचे जिल्हा पोलीस अध्यक्ष आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन. मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना जाहीरपणे शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहे. बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि टीव्ही जर्नलिस्ट अँड डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून या प्रकरणी खासदार पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अध्यक्ष यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले. यावेळी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण गाजते पत्रकारांना शिवीगाळ केल्याचं. मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, अश्लील शिवीगाळ केली, मारहाणीची भाषा केली, खाल्लं पिल्लं काढलं आणि दादागिरी सुद्धा केली. आणि असे जे आहेत, जे संसदेचे लोकसभेचे सदस्य आहेत, अशा लोकप्रतिनिधींकडून असं उद्धट वर्तन अपेक्षित नाही आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकार समाजहितासाठी लेखणी आपली झिजवतात. पत्रकार हा समाजदक्ष असतो आणि ते प्रश्न विचारतात. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या या वर्तनाविरोधात खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि इतर संघटनांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलो होतो. आज जिल्हाधिकारी महोदयांना आपण निवेदन दिलंय, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पण निवेदन दिले, मुख्यमंत्र्यांना हे निवेदन आपण प्रेषित करतोय, पाठवतोय आणि ते जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्फत पाठवतोय. आमची मागणी आहे की पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत खासदार संजय पाटील यांच्या विरोधात कार्यवाही करावी आणि त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांना विनंती आहे की आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींना पत्रकारांशी कसं वागावं या संबंधातली एखादी कार्यशाळा आयोजित करावी आणि त्यांना नेमकं सांगावं की पत्रकारांना सोबत जे उद्धट वर्तन आपण करतोय आणि शिवीगाळ करतोय ते थांबलं गेलं पाहिजे. म्हणून ही विनंती आम्ही आमची मुख्यमंत्र्यांना आहे, उपमुख्यमंत्र्यांना आहे. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910.